नांदेड जिल्ह्याला गेल्या 3 दिवसांपासून वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलाय। आज तिसऱ्याच दिवशी देखील अर्धापूर तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। केळी, टरबूज आणि पपईच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। यामध्ये आंबेगावच्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। संतापलेल्या शेतकऱ्यांना आता अश्रू अनावर झालेत, तर शेतकऱ्यांनी उरलेली पपईची बाग देखील रागात उद्ध्वस्त केली आहे। आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। मागील 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार सुरुवात नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे। त्यामध्ये आता आपण आहोत, हे जर आपण बघितलं तर ही आहे पपईची बाग आहे। या शेतकऱ्याचं केवळ 2 एकर शेतामध्ये ही पपईची बाग आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 1200 ते 1300 पपईची झाडं या ठिकाणी लावण्यात आली होती। मात्र आता सायंकाळी जे पाऊस झाला होता त्यामध्ये या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पूर्णतः पपईचं पीक जे आहे या ठिकाणी नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गारा पडलेल्या आहेत, त्यासोबत वादळी वारा आहे, झाडं आडवी झाली आहेत। त्यामुळं आणि त्या पपई ह्या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मार लागल्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। दादा, पाऊस किती वाजता सुरू झाला आणि नेमकं काय प्रकार घडला? सुमारे 4 ते 5च्या सुमारास हवा भरपूर होती, पाऊस होता, गारा पण होत्या। त्या गारीनं आमच्या पपईचं मळ्याचं भरपूर नुकसान झाले आहे। 2 एकर पपईची लागवड होती माझी, जवळपास लाख 1.5 लाख रुपये खर्च झाला। 1-2-3 लाख रुपयाचं आमचं उत्पन्नाची आशा होती, ती पण या वाऱ्यानं पावसानं धुवून नेलेली आहे। तरी आम्ही हतबल झालेले आहे शेतकरी वर्ग पूर्ण। तुम्ही बघू शकता आमच्या बगेट काही राहिलं नाही। आणि मी मूळचा अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं माझ्याजवळ दुसरं साधन पण नाही जगण्याचं। आणि शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावी ही एवढी विनंती तुमच्या माध्यमातून मी करू शकतो, दुसरं काही करू शकत नाही सर। सगळंच गेलं हात, आता काय राहिलं? आता डबल लावावं लागते, डबल लावायला अजून 1 वरीस लागते। काय नाही, आता गेला आता सगळं रान खाली करून बसावं लागते। आता रोज मंजूरला जावं लागते आता पुढे या दिवसापर्यंत। काय नाही आता सध्या। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।